लाईफ जे आहे ही मल्टिपल चॉईस क्वेश्चन सारखे मी क्रॅश मध्ये बोललो होतो. इथं तुमच्याकडे ए बी सी आणि डी असे टोटल 4 पर्याय आहेत. तुम्हाला माहित आहे 3 त्याच्यातले रॉंग आहेत आणि 1 त्याच्यातला बरोबर आहे. म्हणजेच 4 पैकी फक्त 1 बरोबर आहे. याचा अर्थ 100%तलं 25%, 100तलं 25 आहे, म्हणजे 25% बरोबर आहे. म्हणजे चुकण्याचे चान्सेस जास्त आहेत आणि बरोबर येण्याचे चान्सेस कमी आहेत. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आहात. मग आता तुम्हाला माहिती आहे की ज्यावेळेस असे क्वेश्चन टॅकल करायचे, फिजिक्स असा सब्जेक्ट आहे की तिथलं त्या प्रश्नाचं उत्तर तिथंच सापडेल असं सांगता येत नाही. असा फिजिक्स विषय आहे. जर त्या प्रश्नाचं उत्तर तिथंच सापडलं तर तो सगळ्यात सोपा प्रश्न. पण कधी फिजिक्सचं उत्तर 12वीत असेल, कधी 11वीत असेल, कधी 10वीत असेल, तर कधी 7वी 8वी सुद्धा असतं बरं का. आणि मी वेळोवेळी प्रूव्ह करून दाखवले. असो, मग चालू चॅप्टरचा विचार करता ज्यावेळेस आम्ही अँग्युलर स्पीड किंवा अँग्युलर व्हेलॉसिटी असा शब्द वाचला की आमच्या डोक्यात आलं की हा क्वेश्चन कुठून आलेला आहे, तर पहिल्या चॅप्टर मधून. कळलं ना. मग आता दिलेलं काय आहे, तर आम्हाला एक फ्लाय व्हील दिलंय. फ्लाय व्हीलचा अर्थ कुठलंही गोल फिरणार चाक. फ्लाय व्हील याचा अर्थ कुठलंही फिरणार. थोड्या वेळासाठी फॅनला तुम्ही फ्लाय व्हील म्हणलं तरी चालेल, गाडीच्या टायरला फॅन फ्लाय व्हील म्हणलं तरी चालेल. काल परवा आपण ती पुली केली होती. पुली आठवते तुम्हाला, ते आड्यातून विहिरीतून पाणी काढायला वापरतो ना आपण, ती पुली. आपण काय म्हटलं, फ्लाय व्हील म्हटलं तरी चालेल. एक मोठा झोका फ्लाय व्हील म्हटलं तरी चालेल. टेन्शन घेऊ नका. फ्लाय व्हीलचा अर्थ डोक्यात ठेवा की रोटेट होणारी वस्तू, गोल गोल फिरणारी, गोल गोल फिरणारी. तुमच्या समोर घड्याळ आहे, त्या घड्याळाचा काटा सुद्धा थोड्या वेळासाठी म्हणा. मग मेकिंग 120 RPM. बऱ्याच लोकांना प्रश्न वाचत असताना प्रॉब्लेम हा होतो की 150 वर्ष इंग्रजी तर राहून गेले. अंगणवाडी नर्सरी पासून आम्हाला इंग्लिश आहे, तरी आमच्यातल्या जवळपास आजही 50% लोकांना इंग्लिशच कळत नाही. हे दुर्दैव आहे. सगळ्यात पहिली अट आहे की प्रश्न नीट कळायला पाहिजे. सुटेल न सुटेल, येईल नाही, लई पुढची गोष्ट आहे. प्रश्न काय आहे, तर एक चाक आहे आणि ते एका मिनिटामध्ये 120 वेळा गोल फिरतं, हे कळलं पाहिजे. मग 120 RPM याचा अर्थ रिव्हॉल्युशन्स. एक रिव्हॉल्युशन म्हणजे 1 राऊंड पर मिनिट. याचा अर्थ होतो 120 रिव्हॉल्युशन्स पर मिनिट. लक्षात आलं का. RPM. कळलं का. मग याचा अर्थ ते जे चाक आहे ते एका मिनिटात किती वेळा फिरतंय, 120 वेळा. एका मिनिटात 120 वेळा. आता मुद्दा असा आहे की एका मिनिटामध्ये सेकंद किती असतात, म्हणजे 60 सेकंदात किती वेळा फिरतंय, 120 वेळा. तर एका सेकंदात कितीदा फिरतंय, 2दा. हे एवढं आम्हाला. मग तुम्ही मला सांगा रे बाळांनो, मी परत एकदा विचारतो, मी खूप वेळ का देतो, कारण मी बघतोय आता माझे काही फ्रेंड्स लातूरमध्ये, तिथंही हेच चालू आहे. असं काही खूप खूप एकदम क्रीम वरच्या लेवलला कुठली सेपरेट झाली असं विशेष नाहीये. कोविड, मोबाईल ऍडिक्शन, बेस वीक, ह्या सगळ्या गोष्टी एकत्र आल्यामुळे आपण एवढे वीक झालोय. आणि तीच लोक समजदार आहेत जे मान्य करतात की सर हे माझं इथे येत नव्हतं. आता मुद्दा असा आहे की तिथं हे सांगायची वेळ आली की 120 रिव्हॉल्युशन्स होतात किती वेळामध्ये, 60 सेकंदामध्ये. 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. हे शिक्षकाला 12वीच्या बोलायची वेळ आली. हे या सध्याच्या काळातलं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. आणि मग आमच्या लक्षात आलं की 60च्या पाड्यात 120 अंडाडलं 12 2 रिव्हॉल्युशन्स पर सेकंद. याचा अर्थ ते चाक एका सेकंदामध्ये किती वेळा फिरलंय, 2दा. एवढंच त्यांनी दिलंय, एवढंच. आणि काय शोधायला सांगितलंय त्यांनी, अँग्युलर स्पीड. मग परत तुम्हाला अर्थ कळायला पाहिजे. जगातला कुठलाही प्रॉब्लेम, मी नेहमी सांगत असतो, कुठलाही प्रॉब्लेम म्हटलं प्रॉब्लेम की तुम्हाला कळायला पाहिजे. प्रॉब्लेम म्हणजे काय असतं, तर काहीतरी दिलेलं असतं, बरोबर आहे की नाही, आणि काहीतरी शोधायचं असतं. मुद्दा असा आहे की काय शोधायचं हे कोण सांगतं, तर जे दिलेलं आहे ते सांगत असतं. म्हणून कधी पण कुठल्याही प्रॉब्लेम मध्ये गिव्हन डेटा सगळ्यात महत्वाचा असतो. कोण महत्वाचा असतं, गिव्हन डेटा.
आणि तुम्ही लोक गिव्हन डेटाकडेच लक्ष देत नाहीत. काल सकाळच्या क्रॅशच्या लेक्चरला tan 45 इज इक्वल टू 1 तिथं दिलं डेटा होता. त्याच डेटाने ते प्रश्न सोडून दिला होता आणि तो ऍक्च्युअल मला असं वाटतं 2022 का 2017चा क्वेश्चन होता तो सीईटीचा. मजा कशी आहे बघा, डेटानेच प्रश्न सोडून दिला होता. पण आमचं त्याच्याकडे लक्ष नसतं. आम्हाला कोणीतरी सांगितलं लय अवघड आहे. तसं आता आमचा ब्रह्मा म्हटला की सर जय मेन्स नको, लय अवघड आहे. अरे लय अवघड असते तर लोकांनी दिली असती का बाबा? नसती दिली. हा, मग आता मजा अशी आहे की मग शोधायचं हे कोण सांगतं, दिलेलं काय, ज्याला तुम्ही काय लोक म्हणत असता गिव्हन डेटा. मग आमचा साधा प्रश्न आहे की काय बाबा हा गिव्हन डेटा. तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे की एका सेकंदामध्ये तीच गोष्ट किती वेळा रिपीट झाली? 2दा. म्हणजे बाळांनो ती काय आहे? फ्रिक्वेन्सी आहे 2. बरोबर आहे का नाही? एवढंच तुम्हाला दिलंय आणि तुम्हाला शोधायला सांगितलंय ओमेगा, म्हणजेच अँग्युलर स्पीड किंवा अँग्युलर वेलोसिटी असेल तर डायरेक्शन दाखवली असती, गरज नाही आपल्याला त्याची. तर आता हे तुम्हाला शोधायचंय. मग काय दिलं आणि काय शोधायचं इथपर्यंत सगळे माझ्या सोबत आहेत का? ऍटलिस्ट इथपर्यंत सोबत आहेत का? आता कसं शोधायचं समजा तुम्हाला आलं नसतं, तुम्ही अभ्यास केलेला नाही, तुम्हाला येणार नाही. पण ज्यांनी अभ्यास केला त्यांना माहित आहे सिन्स कसं शोधायचं. तर ओमेगा इज इक्वल टू याचा काही ना काही फॉर्म्युला असेल ना, तो सांगतो कसं शोधायचं. व्हेरी गुड. त्याचा फॉर्म्युला आहे ओरिजिनल फॉर्म्युला 2π/t 2π इंटू 1/t म्हणजे रेसिप्रोकल ऑफ पिरियडिक टाइम. याला तुम्ही लोकांनी काय नाव दिलं? फ्रिक्वेन्सी. म्हणजेच हे झालं 2π इंटू f. आता ज्यांनी कंटिन्यू तेच केलंय ते असं नाही करत, डायरेक्ट हाच फॉर्म्युला घेतात ना. मग तुम्ही मला सांगा देअरफॉर ओमेगा इज इक्वल टू काय होईल रे बाळांनो? 2π इंटू फ्रिक्वेन्सी किती आहे रे? 2. 2 2 जा 4π. बरोबर आहे का नाही? आता अँग्युलर स्पीड आहे त्याचं युनिट काय असतं? रॅडियन पर सेकंद. आता मला सांगा या केसमध्ये तुम्ही जर ऑप्शन बघितले तर बऱ्याचदा आणखी एक प्रॉब्लेम आहे रे छोटासा, की ज्यावेळेस तुमचं कॉन्सन्ट्रेशन वीक असतं ना त्यावेळेस नकळतपणे काय घडतं बघा, नकळतपणे घडतं. मग तिथं कधी कधी लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन हा एक मुद्दा असतो, कधी कधी ओव्हर कॉन्फिडन्स हा एक मुद्दा असतो. कारण तुम्हाला कळालं की 4π, तुम्ही 4π दिसतो कारण ती स्पीड, ते टेन्शन, तेवढ्या कमी वेळामध्ये तो पेपर सोडवायचा आहे, गोल गोल करायचे, 12 भानगडी, लय टेन्शन असतं का आपण घेतलेलं असतं. आणि मग तुम्हाला माहिती आहे 4π नकळतपणे 10 पैकी एखादं लेकरू इथंच उत्तर बरोबर करतं. त्याच्या हे लक्षात नंतर येतं की इथं पायचा काय होता स्क्वेअर. घरी आल्यास कळतं की चुकलं म्हणून. कोणावरून उपयोग आहे का? मग मुद्दा असा आहे की उत्तर मग बघा तुम्ही इथं मला असं वाटतं आन्सर काय आहे 4π रॅडियन पर सेकंड. आणि किती लोकांचं हे बरोबर आलं होतं? मुलींमध्ये चांगलं आहे, भरपूर मुलींचं आलं. मुलांमध्ये आता काही मुलं नाही त्यांना सोडा, पण रेग्युलर मध्ये यायला पाहिजे असो. मला असं वाटतं हे लक्षात आलं ना. आता हे ज्यांना लिहायचं ना त्यांनी 1 मिनिटात मध्ये कव्हर करायचं. ज्यांचं बरोबर आहे त्यांनी फक्त बघा बरोबर आपण केलं का, चला फास्ट. प्रॉब्लेम चालू असलं की मला एक बरं होतं, मला 1 मिनिट 2 मिनिटं रेस्ट भेटते. पटपट घ्या थोडस. आलं होतं. आर्यन नेमकं का म्हणजे आता एवढ्या वेळ मी बडबड केली, कुठल्या ठिकाणी तुला अडचण आली बरं जेणेकरून तुला ते सुटलं नाही? प्रामाणिकपणे सांग, प्रश्न कळाला होता का तुला? आता प्रश्न नाही कळाला यात फिजिक्स जबाबदार का इंग्रज जबाबदार? मग आता जाऊ लंडनला आपण. तुझं सेमी होतं का मराठी?
तुझं मराठी होतं ना, माझं बी मराठीच होतं बघ. तुला पहिलीपासून इंग्लिश असेल ना, मला 5वी पासून होतं बघ. तुम्हाला शिक्षक चांगले होते का? वा 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 वा, ग्रेट बर का. म्हणजे काही हो, दोष आपण लोकांना द्यायचा बरं का. हा, आपलं काय नाही. हा सर, आम्ही खूप चांगले तो. आम्हाला शिक्षक चांगले नव्हते सर, आम्ही अभ्यास करायचो हो, घरच्या अभ्यासात करू देत नव्हते. काय बोलत, किती इझिली तुम्ही म्हणजे आपलं असंही करून टाकता रे, दुसऱ्यावरती सोपवून टाकता. जा असो. आता बघूया, आता याचा एक फायदा होईल की जी लोक नवीन आहेत त्यांना सुद्धा कळेल का हा याचं अनालिसिस असं होतं की हा ओमेगा असा असा असतो. बरं, एवढं करून एकदम एखादं नवीन लेकरू आहे, इतकं नवीन आहे की त्यांनी कॉलेजमध्ये पण काहीच त्याला सर्क्युलर मोशन काहीच माहित नाही, त्याला किमान एवढं कळायला पाहिजे की हे सर्कल आहे आणि इथं ऑब्जेक्ट आहे. ही एक गाडी आहे समजा, 4 व्हीलर आहे, ही 4 व्हीलर अशी पळते समजा, तर ही 4 व्हीलर या ट्रॅक वरती जर पळत असेल अँटी क्लॉकवाईज, तर ही टँजेन्शियल म्हणजे त्याची लिनियर व्हेलॉसिटी असते. मग एक राऊंड मारला की त्याने 2πr एवढं डिस्टन्स कव्हर केलेलं असतं इथं, बरोबर आहे ना, सर्कम्फरन्स एवढं. पण एक राऊंड मारला की सर्कलच्या आतमध्ये 360 डिग्री कव्हर होईल ना, त्यालाच किती म्हणतात, 2π रॅडियन, बरोबर आहे की नाही. म्हणजे थीटा, एका राऊंड मध्ये थीटा किती होतो, एक तर 360 म्हणा, नसेल तर 2π. हे स्टँडर्ड याचा युनिट आहे, हे आपण डेली प्रॅक्टिस मध्ये किंवा याला प्रॅक्टिकल युनिट पण म्हणतात. मग मला सांगा, वेलॉसिटी म्हणजे काय असतं, डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम. तसं अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा काय असतं, टोटल अँगल डिवायडेड बाय टाइम असतं. एवढं सोपं असतं. म्हणजे एखादं नवीन जरी लेकर असेल त्याला 2 मिनिटं होते, अरे हा हे असं आहे का, कारण लहानपणापासून हे माहित असतं. मग डिस्टन्स ही लेंथ मध्ये मीटर मध्ये असतं, तर इथे अँगल मध्ये असतं, वेळेचं काही विशेष नाही. मग एक राऊंड मारल्यानंतर किती होतं, तर एक राऊंड मारला की 2π होतं. पण एक राऊंड मारायला जो वेळ लागतो त्याला कसला वेळ म्हणतात, पिरियडिक टाइम, म्हणून कॅपिटल टी लिहिला होता. म्हणून हा असा फॉर्म्युला इथं आलता. हे सुद्धा कळायला पाहिजे नवीन जरी असलं तर. समजतं का हे? असो, मला असं वाटतं हे जर कळालं असेल तर आता बघूया. आता पहिला क्वेश्चन 1 रुपयाला, आता दुसरा किती रुपयाला, 2. मग मागाशी जे 10 लोक बरोबर होते त्यांना मी 10 रुपये देतो, बाकीचे जे काही 40-50 जे चुकले ते मला तेवढे पैसे द्या. मी नवीन असं सिरियसली असंच केलं. 2015 मध्ये नवीन आलो त्यावेळेस, आता ऑब्विसली नवीन असताना माणसाला कुठल्याही गोष्टीची खूप एक्साइटमेंट असते. नवीन मोबाईल घेतला, गाडी घेतली, तसंच नवीन करिअर. आणि मग मी काय करायचं, एका क्वेश्चनला 1 चॉकलेट, बरोबर आलं तर चॉकलेट मी देणार, तुमचं बरोबर आलं तर, आणि चुकलं तर काय करायचं, तुम्ही मला द्यायचं. तुम्हाला विश्वास बसायचा नाही. दररोज माझ्या खिशात भरपूर चॉकलेट असायचे, सिरियसली. कारण एक प्रश्न दिला, समजा समोर 40 लोक बसलेत, त्याच्यातल्या 10 लोकांनी प्रश्न बरोबर सोडवला, तर 10 चॉकलेट द्यावे लागायचे आणि 30 माझ्या खिशात द्यायचे. त्या 30 पैकी 10 दिले तर 20. समजदार आहात तुम्ही. चला आता बघूया. चला 10 रुपये माझे मी देणार आणि 40 मला येणार, असंच का? बरं ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. आता काय डोकं लावणार आहे ते लावा बाबा. शांत डोक्याने. ज्यांना प्रश्न कळलाय त्यांनी पुढे जायचं, ज्यांना कळला नाही त्यांनी मस्त प्रयास करायचं. ते श्वास नाही कर मॉडल असं कर बस. हा ठीक आहे, चला लागा कामाला. बरं तुला बसताही नाही. मला असं वाटत होतं की तुम्ही पलीकडे 4च बोट गॅप ठेवलं ना उठून, एक पाय पलीकडे ठेवला की कम्फर्टेबल होतं, पण तुम्ही ते चुकीचं केलंय. प्लीज थोडस साहेब, थोडस उठा ना. बसता येत नाही. हा बस. आता एक पाय पलीकडे टाक. अरे 3 लोकांच्या रिक्षात राव. चल सर थोडस पहिले. आता बसलास कम्फर्टेबल. चल झालं असेल. आणि माझी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे
की आता मुलं एवढीच बसतात तिकडे, जागाच नाही. तर तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, मुलांना सांगूच नका आता. मुलांना, मुलींसाठी मला वाटतं मागच्या बेंच शिल्लक आहेत. हा, जे ऍबसेंट आहेत ते समजा एक दोन चार तिथं बसतील, पण मागे 4 एक मुली बसू शकतात. तेवढं बस झालं आपलं. हा, झालंय. ओके, चला आता किती लोकांचं आन्सर शोधून झालंय त्यांचा हात वर पाहिजे. बरोबर आहे का चुकीचं नंतर प्रोसेस असेल. हा, ठीक आहे. ओके, चला, चांगली गोष्ट आहे. प्रश्न काय विचारलाय, कसा आहे, कशावर अवलंबून आहे, फॉर्म्युला काय असेल, दिलं काय, एवढं अनालिसिस करा. बाकीचं पुढचं पुढे बघूया आपण. ऍटलिस्ट प्रश्न कळालाय. सुटेल ना सुटेल पुढची. आणि तुला कळलं? सॉरी सुनील, कळलं तुला? ओके, आर्यन प्रश्न कळतोय का बघ. द अँग्युलर वेलॉसिटी ऑफ व्हील, परत एकदा व्हीलचा गोल फिरणार आलं. आता वेलॉसिटी दिली त्याची, कसली अँग्युलर, 70 रेडियन पर. इफ द रेडियस ऑफ द व्हील इज 0.5 मीटर देन इट्स लिनियर वेलॉसिटी विल बी. आणि मला असं वाटतं, आता मी तेवढ्याच बेसिक मध्ये शिकवणार डबल एकदा. कोणीच उत्तर फोडायचं नाही, कोणीच आन्सर लीक करायचं नाही. फक्त ज्यांचं आलं त्यांनी परत एकदा हात वर करायचा. मला फक्त काउंटिंग लक्षात येते. बऱ्यापैकी 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 ठीक आहे. आता सगळ्यांनी बंद करायचं. आता इंडिव्हिज्युअल वेळ दिलाय का नाही आपल्या. तुम्हाला एवढं तर कळलं असेल, मीच प्रश्न लिहायचा, मी सोडवायचा आणि तुम्ही खाली लिहून घ्यायचा. असलं असतं क्लासमध्ये कधी, ते कधीच मी आजपर्यंत आयुष्यात केलेलं आहे. प्रश्न समोर आहे, तुम्हाला 2 मिनिटं 3 मिनिटं 4 मिनिटं वेळ दिला जातो, 5 मिनिटापर्यंत वेळ दिला जातो. टफ असेल त्याच्यापेक्षा जास्त वेळ देतो. ज्यावेळेस तुम्ही म्हणतात की सर आम्ही एवढ्याने सोडवलं, एवढ्याने नाही सोडवलं, आता तुम्ही सोडव, तेव्हाच मी सोडवतो. आता घे प्रश्न, चालू कर, घे लिहून. ह्या मेथड माझ्याकडे नाही, कारण ते प्रश्न मी सोडवायचे तर तुम्ही सोडवायचे. अरे पेपर माझा आहे का तुमचा आहे? नक्की ना? नक्की. हा, ते बरं झालं. पुढे पुढे होईल तसं. एक पुढच्या 5-25 वर्षांनी ज्याच्याकडे क्लास लावायला त्या शिक्षकाने जाऊन तुमचा पेपर सोडवायचा. काय लावलंय काहीच कळे नाही सध्या. सगळ्यात पहिली गोष्ट, आम्हाला प्रश्न कळायला पाहिजे, त्याच्यानंतर काय दिलंय कळायला पाहिजे. दिलेलं इकडे लिहू, काय शोधायचं इकडे, कसं शोधायचं इकडे शोधायचं. चालतंय ना? मला सांगा, एक चाक आहे, ते फिरतंय, मग त्याची लिनियर नाही तर कुठली स्पीड दिलंय? अँग्युलर दिले. आता ते जर व्हील मी असं दाखवलं तर ही त्याची काय असेल? रेडियस. अँग्युलर वेलोसिटी ऍक्सिस वर असते ना, लिनियर वेलोसिटी सरकमफरन्स होती. शिकवलं ना सगळं. ही अशी आहे तर ही अशी आहे, याचाच अर्थ एकमेकांना कशा असतात त्या शिकवलंय. सगळ्याच्या सगळ्या अनालिसिस झालंय आपलं. मग आता मुद्दा असा आहे की समजा अँटी क्लॉकवाईज चाक करतोय म्हटलं तर इकडे लिनियर वेलोसिटी असेल आणि या ऍक्सिस वरती. मग हे काही नवीन लेकरांना कळत नाही. मग त्यांना म्हटलं बाळांनो, तुम्ही स्क्रू ड्रायव्हर घेतला आणि स्क्रू फिरवला तर काय होतं? ते म्हणलं काय होतं म्हणजे? मी म्हणलं अँटी क्लॉकवाईज असा फिरवला स्क्रू, असा तर स्क्रू बाहेर येतो ना. आणि टाईट करायचं म्हटलं तर क्लॉकवाईज फिरवायचा. मग आता उलटा असा फिरवला तर हा स्क्रू काय होईल? बाहेर येईल. म्हणजे याचा अर्थ भिंतीतून बाहेर येतो म्हटल्यानंतर ही दिशा अशी असेल ना तुमच्याकडे. कळलं का? आणि हा भिंतीच्या असं वरती चालला, भिंतीवरच आहे पडतो आणि हा भिंतीतून बाहेर येतो. हे समजायला पाहिजे आपल्याला. एवढं अनालिसिस करावं लागतं. मग आता रेडियस आहे 0.5 मीटर ना रे. ओमेगा दिलेला आहे. अँग्युलर वेलोसिटी, अँग्युलर स्पीड किती दिली रे? 70 रेडियन पर सेकंड. हे दिलेलं आहे. शोधायला काय सांगितले? लिनियर स्पीड. बघा आता परत एकदा आपल्या सवयीप्रमाणे दिलेलं काय आहे आणि शोधायचं काय आहे इथपर्यंत कळालं. दिलेलं काय, शोधायचं काय. आता कसं शोधायचं, कसं, याच्यासाठी तुमची हेल्प करेल फिजिक्स. तो काय सांगेल की देयर इज अ रिलेशन बिटवीन दिस वेलोसिटी अँड दिस टू क्वांटिटीज. बरोबर आहे ना? मग सिन्स लिनियर वेलोसिटी v इज इक्वल टू r इंटू, हे रिलेशन फिजिक्स सांगेल. आता ऍक्च्युअल शोधायला मात्र मदत फिजिक्स करणार का मॅथ करणार? फिजिक्स इथं संपलं बरं का. मग ज्याला हे रिलेशन माहित होतं आणि काय दिलं काय एवढं ज्याला माहित होतं आणि तरी पण प्रश्न नाही आला त्याला फिजिक्स जबाबदार नाही. त्याला पुढचं कारण असेल. बरोबर आहे का? तर मला फक्त एवढं सांगा, हे रिलेशन किती लोकांना माहिती होतं? पण हे रिलेशन माहित असताना सुद्धा
आम्हाला उत्तर आलं नाही अशाने हात प्रामाणिकपणे वर करायचे. V इज इक्वल टू आर ओमेगा आम्हाला माहिती नव्हतं, असं तुम्हाला माहित नव्हतं? तसलं नाही. V इज इक्वल टू आर ओमेगा किती वेळा घेतलं रे आपण लिनियर अँगुलर सारखं तेच केलं ना. हात वर करा. V इज इक्वल टू आर ओमेगा माहित होतं पण सुटलं नाही. प्रामाणिकपणा असावा. गुड. आता मला सांगा रे, हे माहिती आहे ना. मग आता पुढचं काम फिजिक्स वाला शांत, मॅथवाला येतो आता. मग मॅथवाला म्हणेल चला आर SI मध्ये दिलंय 0.5 आणि हे किती दिलंय 70. बरोबर आहे की नाही? मग आता तुम्ही मला सांगा, सारी सोपी गोष्ट आहे. 0.5 म्हणजेच अर्ध म्हणजेच 1/2 ना. आणि हे 70, मला असं वाटतं हे किती होईल 35 मीटर पर. आणि मला असं वाटतं इथं क्लिअरली मला दिसतंय उत्तर. बरोबर आहे का? आता प्रश्न असेल की किती लोकांचं बरोबर आलेलं आहे. समजते तुम्हाला? आणि जेव्हा बरोबर येतं ना, ऍटिट्यूड आपला वेगळा असतो की मला समजायलंय, मला कळायलंय. काही लोकांनी समजा डेटा फक्त घेतला, कसं शोधायचे कळालं, गणितात चुकलं, नो प्रॉब्लेम, पण किमान चालू प्रोसेस मध्ये आहे. काही लोकांना काय दिलं आणि काय शोधायचं एवढं कळालं तरी मोठी गोष्ट आहे. कसं शोधायचं हे नाही कळालं तर त्यांनी अभ्यास केलेला नव्हता, हा त्याचा अर्थ होतो. पण हे कळालं, हे नाही कळालं, आणि हे कळालं आणि इथं तुम्ही चुकलं तर तुमचं बेसिक मॅथने दगा केलं की नाही, हे पण आमच्या लक्षात आलं पाहिजे. तर चला प्लीज पटकन चला थोडस स्पीड वाढवायचे. प्रॉब्लेम जास्त व्हायला पाहिजे, प्रत्येक व्हरायटीचे व्हायला पाहिजे. ओके, नेक्स्ट जायचं का? हा, बस. आणि हो, जर चुकून कोणाचं काय राहिलं तर युट्यूब वरती जाऊ शकताय ना. का काय प्रॉब्लेम आहे तिकडं? कसं जायचं माहितीये का? रस्ते वगैरे माहितीये? मग काय अडचण आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. आता हा क्वेश्चन मला अर्थ असल्यामुळे मी फक्त घेतलाय. मला वाटलं जरा इंटरेस्टिंग आहे, आपण त्याच्यावरच राहतो ना, अर्थवरतीच राहतो ना. आता बघा बरं हा क्वेश्चन. आता वेगळ्या पॅटर्न मधला क्वेश्चन आला. आता एक लेवल वरची आली. काय दिलंय ते तरी शोधा. काय दिलंय, काय शोधायचं एवढं बघा. कसं शोधायचं अभ्यास नसेल तर आठवणार नाही. आणि पुन्हा तिसरी पायरी मॅथची असेल ना, हा, तर बघूया तुम्ही कुठल्या पायरीपर्यंत जाताय. स्वतःच अनालिसिस करायचं, इमानदारीने करायचं. काय दिलंय काय नाही हेच कळालं नाही तर तुम्ही पहिल्याच पायरीवर अडकलात. काय दिलंय काय नाही कळून पुन्हा कसं शोधायचं ते कळालं नाही तर दुसऱ्या पायरीला अडकलात. दोन्ही कळालं आणि गणितच नाही कळालं तर तिसऱ्या पायरीला अडकलात. प्रत्येकाचं अनालिसिस होतं. चला फास्ट. प्रॅक्टिसच करावी लागेल, कारण सीईटी, नीट, जेई, इव्हन स्टेट बोर्ड. बघा कालचा स्टेट बोर्डाचा पेपर झाला, प्रॉब्लेमच आहेत ना. मॅथ, फिजिक्स आणि फिजिकल केमिस्ट्री तुम्ही कळतं ना. प्रॉब्लेम एक आहे प्रॉब्लेम. जेवढे प्रॉब्लेम सोडवला तेवढा अभ्यास तुमचा होतो. आणि पाठ करत बसलात की मग पाठच करा. मला असं वाटतं थोड्या कविता पण देतो तुम्हाला म्हणायला, त्या पण उद्या करून या. का थोड्या रिॲक्शन पण देऊ पाठ करायला. काय दिलंय, कसं शोधायचं ते सांगा आणि मग शोधतो. 3 स्टेप कळाला का? हा, आणि का कोणाच ठाऊक मला असं वाटतं आमच्यातली बरेचशी गँग हा प्रश्न सोडवणार नाही. मला कॉन्फिडन्स आहे. तो जोक जुना सांगू डबल. अरे जोक सांगू काय? मग पैसे द्या ना. हेलिकॉप्टरचा जोक माहिती आहे ना. हा, कारण आपल्या शिक्षकाला लेकरावर कॉन्फिडन्स असतो ना. सुटलंय कोणाला? अरे प्रश्न कळला का? प्रश्न कळला?
बॉईज क्वेश्चन समजायला का? क्वेश्चन काय आहे? हा, अर्थ कळते? अर्थ आपली पृथ्वी गोल फिरते ना स्वतः भोवती. मग ही जर आपली अर्थ असेल, समजा ही अर्थ आहे, तर इक्वेटरचा इथला एक पॉइंट कन्सिडर घ्यायचा, पूर्ण पृथ्वी घ्यायची आणि त्या पॉइंटला राऊंड मारायचं आहे, बरोबर आहे ना? म्हणजे तो रोटेशनल मोशन नाही तर सर्क्युलर घ्यायचं पॉइंटवरचं, पृथ्वीवरचं, म्हणजे त्या एका पार्टिकलचं फक्त कन्सिडर करा. आणि मग आता विचार असा आहे की मला असं वाटतं रेडियस दिली ना रे त्यांनी. रेडियस किती दिली? 6400 किलोमीटर. सगळ्यात पहिल्यांदा किलोमीटरचं काय करून घ्यावं लागेल? मग 6400 किलोचा अर्थ असतो 10⁻². मग याचा अर्थ असं केलं तर चालेल का? 64 ठेवलं, 1 2 आणि हे 3, 10⁻5 मीटर एवढं केलं तर चालेल का? रेडियस कळाली का? चला, आता मुद्दा असा आहे की आर कळालंय आणि त्यांनी विचारलंय काय रे? अरे बाबा काय विचारलं? व्ही, बरोबर ना? आणि मी अगोदरच तुम्हाला काय म्हटलं, मला माहित आहे तुम्हाला लवकर यायचं नाही, मी म्हणलं होतं ना. कोणी सोडवलंय? नाही सोडवलं. आता मजा बघा. मग मी मग असं म्हटलं, तो जोक मला नेहमी का आठवतो सांगतो. एकदा मेकॅनिकल इंजिनिअरिंगची मुलं फायनल इयरला प्रोजेक्ट म्हणून हेलिकॉप्टर बनवतात. काय बनवतात? हेलिकॉप्टर बनवतात. प्रोजेक्ट करतात ना तुम्ही 3 इडियट्स मध्ये वगैरे, ते प्रोजेक्ट पाहिले बघा, ते ड्रोन उडवताना बघितलंच ना. मग हेलिकॉप्टर बनवतात बरं का मेकॅनिकल इंजिनिअरिंगची मुलं. आणि मग मेकॅनिकल इंजिनिअरच्या मुलांनी बनवलं की त्यांचा क्लास टीचर, आता मुलांनी केलं म्हणजे सगळ्यात जास्त कोणाचं असतं? क्लास टीचरच ना. मग क्लास टीचर काय करतात की त्यांच्यावरती असतात त्या डिपार्टमेंटचे एचओडी आणि पुन्हा कॉलेजचे प्रिन्सिपल, ह्या दोघांना बोलवून घेतात आणि म्हणतात आमच्या मुलांनी हेलिकॉप्टर बनवलंय, चला बघायला. मग तिथे गेलं की मुलं म्हणतात की बसा बसा म्हणतात सरांना हेलिकॉप्टरमध्ये. मग क्लास टीचर, एचओडीचा आता ना हेड ऑफ डिपार्टमेंट आणि त्याच्यानंतर प्रिन्सिपल, तिघं पण बसतात. मग मध्ये क्लास टीचर बसतात, डाव्या बाजूला एचओडी बसतात, उजव्या बाजूला प्रिन्सिपल बसतात आणि पुढे बसतो ना मग विमान चालवायला कोण लागेल? पायलट. बरं झालं मी ड्रायव्हर म्हणणार होतो. मग पुढे असतो पायलट. मग तो बसला रे बसला की इकडे एचओडी थरथर कापलेले असतात, घाबरलेले असतात, प्रिन्सिपल ते पण खूप घाबरलेले असतात आणि क्लास टीचर निवांत असतात. मग इतके निवांत बसलेत, हे दोघं घाबरायला लागलेत. मग हे दोघं पण सरांना म्हणतात सर तुम्हाला भीती वाटत नाही का? ते म्हणतात नाही. प्रिन्सिपल म्हणतात कसं काय? ते म्हणतात हे हेलिकॉप्टर माझ्या पोरांनी बनवलंय आणि मला माहित आहे हे चालूच होणार नाही. बरोबर आहे की नाही? तसंच काहीतरी झालं म्हणायचं दुर्दैव आमचं. आता मला सांगा, आमचा जो अभ्यास आहे तो अभ्यास काय सांगतो की आम्ही जर तुम्हाला रेडीमेड वाढलं असतं तर तुम्ही सोडवलं असतं. तुम्हाला माहित आहे V = R. मग काही लोक टेन्शन मध्ये आहेत की आर दिलंय, ओमेगा दिलंच नाही ना. मग तुम्ही विचार करा, तिथं ओमेगा दिलेलं नाही का? ओमेगा दिलंय, तुम्हाला कळलं नाही. तुम्ही पृथ्वीवरच राहता ना. पृथ्वी एक राऊंड किती वेळात मारते? जोरात 24 तास ना. मग मला सांगा, सिन्स ओमेगा = 2π/T ना रे. मग या पार्टिकलला एक राऊंड मारायला किती वेळ लागत होता रे बाबांनो? 24 तास ना. बरोबर आहे की नाही? मग आता तास लिहायचे का सेकंद लिहायचे? सेकंद लिहितात ना. बरोबर आहे की नाही? मग तुम्ही विचार करायचा होता बाबांनो, योगा नाही आणखी माझं काम सोपं झालंय. अरे बापरे बापरे, मी उगाच अवघड शिरलोय. मी ऑप्शनच बघितले नाहीत. ऑप्शन मला सांगा, किलोमीटर पर आवर आहेत ना. मग किलोमीटरचं किलोमीटरच ठेवतो, आवरचं आवरच ठेवतो. कशाला सेकंदात मीटर मध्ये करत बसू? सोपं दिलं ना. त्यांना तुमची जास्त काळजी आहे, आवड नाही, त्यांनी सोपं करून दिले. बरोबर की नाही? मग आता हे इथंच थांबवतो, इथंच हे जास्त पुढचं करत नाही. अरे बापरे, थांबा गप बसा. मला इथला अंडू बघायचा आहे. कुठे रे बा? हे का? हा, व्हेरी गुड बा. हिला मी एवढं समजतो राहू, ही तर हुशार आहे. अरे कुठं रे? हिथं ना. कोणी केवढलं एवढं मोठं इरेजर? और बापरे, एवढं छोट आहे. जाऊ द्या.
काही गरज नाही. चला एवढं कळालं का तुम्हाला? मी म्हटलं आर का ए बाबा हा आर किती घेतला? 6400 किलोमीटर. आणि हे तासच ठेवलं ना, कारण त्यांना कसं हवंय तसं आपण केलं ना आता. चला याची किंमत कळाली. दुर्दैव आमचं की आम्ही पृथ्वीवर राहून पृथ्वीच आम्हाला माहित नाही. बरोबर आहे ना? एक राऊंड मारायला किती वेळ लागत होता हे तुम्हाला त्यांनी सांगावं लागतं का? त्यांनी अर्थ म्हटलं विषय संपला ना रे. कारण त्यांना मध्ये 12वीची लेकर पृथ्वीला एक स्वतःभोवती चक्कर मारायला किती वेळ लागतो लेकरामध्ये काय माहिती हो. अरे मग काय माहिती तर सुटेल कसं रे. मग चला आता माहित आहे काय दिलेलं आहे बघा. आता हे दिलं डायरेक्ट, बरोबर ना? हे दिलं होतं इनडायरेक्ट, पण दिलं का नाही रे मला सांगा. आता तुम्हाला जर हे शिकायचं म्हणलं की एक राऊंड मारायला 24 तास लागतात तर तुम्ही खरंच घरी जा. कारण रात्र 12 तासाचे, दिवस 12 तासाचे, 24 तास आपल्याला माहिती आहे. 12 तास AM PM कळतं ना मला, त्याच्या पुढे मला नाही कळत बाबा. मग आता हे दिलं डायरेक्ट, हे दिलं इनडायरेक्ट. आणि कसं दिलं हे दिलेलं आहे, हे शोधायचंय, हे शोधायचंय. आता हे कसं शोधायचं हे सांगितलं फिजिक्स नाही, बरोबर आहे का? आता शोधून दाखव म्हटलं फिजिक्सला, फिजिक्स म्हणतं इल्ला. फिजिक्स म्हणतं इल्ला, आपण नाही करणार म्हणतं. मग हे काम कोणाकडे द्यावं लागतं? नातवाल्याकडे ना. आता तुम्ही मला म्हणलं बायोलॉजी शिकवा, मी म्हणे इल्ला बायोलॉजी मास्तर इल्ला. मग आता तुम्ही मला सांगा याचा अर्थ V इज इक्वल टू R 6400. ओमेगा किती आहे रे बाबांनो? 2 पाय डिवायडेड बाय, मग मला असं वाटतं 2 2 2 1 2 म्हणजे 12 1 12 12 2 24 म्हटल्यासारखं. आता मला असं वाटतं याला डायरेक्ट 12 ने करा किंवा काय तुम्हाला करायचं तसं करून बघा. कसं करणार रे? 12 1 12 12 पंचे 60 ना. राहिले किती? 40 झाले. 12 त्रिक 36, 6 राहिले, 0 घेतला, 12 पंचे 60, 535 पाय ना रे. बरोबर आहे की नाही? किलोमीटर पर आवर आहे का रे असलं काय? बापरे काहीच नाही. मग आता आमच्या आलं टेन्शन. आता की लगेच म्हणतात मास्तरचं चुकलं. पण तो पाय कशासाठी ठेवलाय? फक्त लाथा मारायला का? मग आपल्या तर गाड्यात काय होतो? मग आता मला सांगा 535 पायची किंमत आता 180 ठेवणार का नाही? किती ठेवणार? 3 पॉइंट. कारण पाय रेडियन असेल तर 180 डिग्री इथं नंबर आहे म्हणजे 3.14. बरोबर आहे की नाही? आता मग आमच्यातले हुशार लेकर म्हणणार आता बापरे एवढं म्हणजे तेवढ्या कमी वेळामध्ये असलं गणित करत बसायला असलं करावं लागतं का रे? एवढं कॉमन सेन्स आहे ना. 5 त्रिक 15 आणि 35 तिप्पट केलं तर जवळपास हे 1600च्या आसपास असेल. जायचं गपचूप. अरे वा वा 1600च्या जवळ 800 असेल नाही, 100 असेल नाही. मग साधी सोपी गोष्ट आहे, कॉमन सेन्स आहे की नाही? उत्तर कुठलं असेल? 1675. कॅल्क्युलेशन करावं लागतं का? आणि जर असेल तुमच्याकडे वेळ, तुम्ही जर म्हणलात अख्ख्या पूर्ण याच्यामध्ये सीईटी मध्ये मी जाऊन एकच प्रश्न सोडवणार आहे तर सोडून या बाबा. कॉमन सेन्स वापरावा लागेल ना. आणि एवढं काय असेल तर एकदा शोधून पण बघा. चला 535 गुणिले 314 प्लीज करा रे एकदा. 535 गुणिले 314 एवढं करा बरं. 3 पॉईंट नंतर बघू. त्यातली काही लोक पॉईंट आल्यामुळेच अर्धे गायब झालेले असतात. पॉईंट आलं घेऊ ना, पॉईंट सोडून द्या ना. मला सांगा करा बरं पटकन. कुठं इकडे जावं आपण थोडस. 535 314 करा बरं लहान लेकरांसारखं. चला पट 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 पट. इस्माइल क्या ढूंढ रहा है? कैलकुलेटर. बागेत बसला. नवीन लग्न झालंय. काय चालू आहे रे घाणेरड्यांनो? 167 ओके चलेगा ना? ए बाबा चलते का रे? तुम्ही विचार करा. मग काही लोक अजून पण त्याच विचारात असतील ह्याने ओमेगा कुठून आणलं? पिरियडिक टाइमच्या 20 तासाचा कळला होता ना. बरं त्यांनी मीटर पर सेकंद पण दिले नाहीत. मीटर पर सेकंद दिले तर आणखी अवघड झालं असतं. अवघड याचा अर्थ लेंदी म्हटलं मी, वेळ लागला असता ना एक्स्ट्रा. त्याने किलोमीटर्स ठेवा म्हणले, आवर्स ठेवा म्हणले, सोपं केलं आपलं काम. ओके बस झालं. ज्यांचं लिखापडी काय राहिलेलं आहे ते नोट्स तर ग्रुपवरती पडतातच, वरून युट्यूबवरती आहे. एक गोष्ट 3 ठिकाणी इथं एकदा लाईव्ह
नोट्स कुठं ग्रुप वरती आणि लेक्चर पुन्हा कुठं युट्यूब वरती. ह्याच्यापेक्षा आणखी कुठं आहे? पूर्ण महाराष्ट्रात सोय आहे का एवढी? तरी तुम्हाला काय अभ्यास करायला काय होतं रे? चलो पुढचा क्वेश्चन आता हे तर सोडवा, तोपर्यंत आम्ही परत रेस्ट घेतो. आता हे सुटायला पाहिजे बरं का, हे सोपं आहे. चला पटकन पटकन ब्रह्मभास आहे. क्लासची शिस्त बिघडून घेऊ नका बरं का. पटकन तुम्ही बोललात ना, बोलायला लागलात. आन्सर आता सांगू नका प्लीज. तुम्ही फक्त सोडून ठेवायचं, झालं की सांगाय. हात फक्त वर करा, आन्सर लीक करू नका. ज्याचा आन्सर सगळ्यात फास्ट येईल ना त्याला खरं तर गिफ्ट द्यायला पाहिजे. काय दिलेलं आहे, काय शोधायचंय, कसं शोधायचंय आणि शोधा, असंच ना. चला प्रतीक्षा झालंय. आयशा क्या हुआ? श्रेया, वैष्णवी तर मला लूज वाटायली. झालं लग्न वगैरे, काय कार्यक्रम होता तो? जेवण डबा आणलाय नाही? मग कशाला आला? डबा नाही काय नाही म्हणजे आज नव्हतं, कधी होतं? सगळ्यात पहिली चूक, आपण काय याच्यातून डेटा काढलाय तो लिहावाच लागेल, सुटू न सुटू. म्हणून तुम्ही नवीन जरी असला तर माझी एक छोटीशी अपेक्षा काय असेल माहिती आहे का, त्याच्यातलं तुम्हाला ऍटलिस्ट काय करायला तेवढं तरी तुम्ही बाहेर काढा. एक एक स्टेप शिका. एकदमच कोण काय हिरो आणि झिरो होत नसतो. प्रत्येक दिवशी थोडी ना थोडी इम्प्रुव्हमेंट लागेल ना, तरच आपली प्रगती होणार आहे. एवढ्या प्रॉब्लेम मध्ये मला एवढंच कळलं, ते काहीतरी लिहा तिथं, काहीतरी एक अक्षर कळलं तर एकच लिहा. आलं का लक्षात? तुम्ही लोड घेताय, टेन्शन घेताय फालतू मध्ये. हा 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 बरोबर आहे की. मी ओळखलो नाही बरं का मावशी. मास्क फेकून दिला का? ठीक है. सॉरी सुफियान, कुछ समझ में आ गया? थोड़ा मागे आ रहे? कैश नाही. कुणाल नाही. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. कुंचन कुंचन. ओके. बायोलॉजी फिजिक्स कळते थोडं? ओके. मी सोडू. आता तुम्हाला वेळ दिलाय, तुम्ही काय म्हणता? हा 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 ज्यांनी सोडवलं त्यांचं स्वागत आहे, अभिनंदन त्यांचं. हा हो झालं. ठीक आहे. इकडे जरा गर्दी आहे पण दर्दी नाही, असंच ना. इकडे उत्तर येत आहेत. बरं झालं बाबा की मुलांसाठी जागा कमी ठेवली, मुलींसाठी जास्त ठेवली. कमीत कमी आपण म्हणतो आणखी 4-5 बसू शकतात, इकडं नको. बस झाले ना आता, का वाढवायचे आणखी बिनकामी? मग आता ताट बस. आता मी शोधतो. सगळ्यात पहिली गोष्ट, आपलं ठरलंय की समोर असणारी एमसीक्यू आम्हाला कळायला पाहिजे. सोडवता येईल का नाही येईल पुढची गोष्ट. मला सांगा रे, आता नक्कीच काय झालं असेल तर हे इट जे आहे, इट हे चुकण्याचं क्रेडिट आजीरला द्यावं लागेल ना. ते इट असेल का इफ असेल? हा, आता ते चुकलं असेल की नाही हे तुम्हाला समजतं, एवढं काय कोणी येडत नसतं, बरोबर आहे ना. हा, मग ते चुकून हे असं असेल ना, इफ WH. आता तो W नसेल कोण आहे? ओमेगा आहे. H कोणासाठी असेल?
तर एच वापरला असेल आवर हँड साठी. म्हणजेच ते काय असेल तर तुमचा जो तास काटा आहे ना, इथला तास काटा हा जो फिरतोय ना, त्या तास काट्याची काय आहे, अँग्युलर वेलॉसिटी आहे. मग तुम्हाला समजायला पाहिजे की अँग्युलर वेलॉसिटी आहे आवर हँडची. म्हणजे तुम्ही काय म्हणायला पाहिजे, अँग्युलर स्पीड किंवा अँग्युलर वेलॉसिटी ऑफ आवर हँड, तास काट्याची स्पीड तुमच्या भाषेमध्ये. कळलंय तुम्हाला. बघा आता पुढे, अँड ओमेगा ई, ऑब्विसली ई फॉर हत्ती असेल का रे, म्हणजेच अँग्युलर वेलॉसिटी ऑफ अर्थ ना रे बाळांनो, पृथ्वीची अँग्युलर वेलॉसिटी. आणि विचारताना त्यांनी काय केले बघा, रिलेशन बिटवीन विचारले आणि बिटवीन विचारत असताना एक घोटाळा करायचा नाही. त्यांनी जो सिक्वेन्स दिला ना तोच, तिथं आपली बुद्धी वापरायची नाही. त्यांनी काय म्हटलंय की आवर हँडचं रिलेशन बघा कोणासोबत, अर्थ सोबत. म्हणजे पहिलं कोण घ्यायचंय, आवर हँड, पहिलं तास काटा, आणि पुन्हा कोण, पृथ्वी. हे डोक्यात घुसलं पाहिजे. तुम्ही उलट सुलट नियम केला की सगळंच गणित बिघडतं. मग आता मला सांगा, अगोदर घेणार तुम्ही अँग्युलर वेलॉसिटी ऑफ आवर हँड, फॉर्म्युला तोच असेल ना, 2 पाय. एक राऊंड मारला तेवढंच, एक राऊंड मारला की 360 डिग्री होणार. 360 डिग्री म्हणजे 2 पाय. 2 पाय कुठून येतं सगळ्यांना कळलं ना. कुठलंही एक सर्कल पूर्ण केलं की तुम्ही किती म्हणता, 360 डिग्री असतं. 360 डिग्री म्हणजे किती असतं, 2 पाय रेडियन असतं. आणि इथं जर कोण नवीन असेल आणि त्याला जर मग वाटत असेल की सर मला 360 डिग्री म्हणजे 2 पाय कसं येतं हेच माहित नाही, त्याला ते सुद्धा इथं करून देऊ शकतो. पण वेळ एवढा लागतो. तर माझं म्हणणं बेसिक लेक्चर युट्यूब वरती झालेले आहेत, तुम्ही एकदा बघू शकता. आणि एवढी जर त्यांची इच्छा असेल तर त्यांना एवढं तरी किमान कळायला पाहिजे, साधी सोपी गोष्ट. तरी सुद्धा मी 5 मिनिटं वेळ देतो. कुठलाही सर्कल, बरं माझा आणखी छोटासा प्रश्न आहे, याला काय म्हणाल रे, जोरात रे, रेक्टँगल. मग हा कितीचा असतो, मग एका रेक्टँगल मध्ये टोटल अँगल किती असतो, जोरात रे, 360. कसा असतो कळलंय, नो प्रॉब्लेम. मग आता इथं आलो, हे सर्कल असं असतं ना, याला मॅथचे सर 4 वेळा क्वाड्रंट ओरडले असतील. मग 90 म्हणजे याच्यामध्ये किती असतं. मग काही लेकर म्हणतील सर ते आम्हाला बी कळलं हो 360 असतं, पण 360 म्हणजेच 2 पाय, 360 डिग्री आणि हे रेडियन, हे मात्र काय आपल्या डोक्यात ते घुसणच गेलं. तर त्या लेकराला म्हणायचंय की थोड्या वेळासाठी 1-2 मिनिटासाठी 9वीला येशील. मला असं वाटतं 9वीला म्हणलेस ते हसत येईल. तर तुम्हाला एक साधा प्रश्न विचारला, जर तुम्हाला परत 10वीला जायची संधी आली तर तुम्ही जाल का. एका पायावर तुम्हाला जाल ना. मी तर जाईल बाबा, मी तर जाईल इंजिनिअरिंग कॉलेजला. आता एका पायावर जाईल ना. हे तर कुणी आठवडतो दादा तास अभ्यास करून घ्या, हे करा ते करा, असं छोटीशी गोष्ट आली की त्याला 10 वेळा सांगा. पुन्हा अभ्यास तुम्ही करायचा ना, आम्ही टेन्शन घ्यायचो. तुम्ही अब्सेंट राहणार, आम्ही म्हणलो कुसका आला कुठे गेलं का मेलो. बरोबर आहे की नाही. आम्ही पालतो टेन्शन मध्ये. तिथं मास्तर आम्हाला सांगायचे ए अभ्यास करा नाही तर मारा, आपण अभ्यास करा ना. बरोबर आहे की नाही. मला असं वाटतं 9वीला जायला सगळ्यांना आवडेल, मागे जायचंय. आता तुम्हालाही माहित आहे 9वीला काही लोक म्हणतील 9वी, मग तर काय आला कोविड ना. मग कोविड म्हणल्यानंतर तुम्हाला माहित आहे किती तुम्ही क्वारंटाईन होऊन खोलीत बसला होता. तुम्ही कुठं ना कुठं आगोपणाच केला ना तरी पण. बरोबर आहे की नाही. इथं पोलीस बिचारे दमले, एका जागी येऊ नका तुम्ही गोळके करू परेशान. काही लोक तर निवांत खेळत होते माहिती ना, गावाकडे तर विचारूच नका. पोलिसांनी पार कधी तर कर झाला, सांगितलं क्वारंटाईन म्हणजे एकमेकांपासून लांब राहायचे. आणि 15-20 लोक एकाच व्हिडिओवर पोहायला. बघितले असतील ते 17गडचे व्हिडिओ. कपडे नसताना हाणलाय त्यांना तर धर पोलिसांनी. अरे बोलत होते कितीतरी बाबा नीट राहा राहत नव्हते लोक. मग काहीच टेन्शन नव्हतं आम्हाला ना, अभ्यास ना बिभ्यास आणि रोगाचं लहान लेकरांना काही टेन्शन नव्हतं. त्यांना काय माहिती काय कसला डेंजर रोग आहे ते. हा आमच्यासारखी मोठी लोक होती टेन्शन मध्ये. मग 9वीला गेल्यानंतर 9वीला आला सर्कल चॅप्टर सांगतो की जर तुमचा ऑब्जेक्ट इथं असेल ए पोझिशनला आणि तुम्ही जाणार बी पोझिशनला, तर ए टू बी असं चालत जावं लागेल. हो चालत जावं लागेल, पळत जावं लागेल, रांगत जावं लागेल, पण अंतर किती होईल, येस. मग तुम्ही ए टू बी गेला, येस गेलात. समजा तुम्ही काहीतरी मीटर गेलात, इकडे पळत गेला मीटर गेलात, पण इथं मात्र काहीतरी तुम्ही अँगल क्रिएट केला ना.
मग 9वीचा चॅप्टर सांगतो की हा अँगल, इथली लेंथ आणि ही रेडियस याच्यामध्ये रिलेशन असतं. म्हणलं कसं, तर कुठलाही अँगल म्हणजे याला तुम्ही आर्क म्हणत असता ना, तर आर्क लेंथ डिवायडेड बाय त्या आर्कची रेडियस असं रिलेशन असतं, बरोबर आहे की नाही. मग तुम्ही जर एक राऊंड मारला तर टोटल आर्क किती होतो, तर सरकम्फरन्स होता 2πr डिवायडेड बाय म्हणजे RR. मग एक राऊंड मारला की तुमचा अँगल किती होतो 2π रेडियन, आणि एक राऊंड मारला की तुमचा अँगल डिग्रीत किती होतो 360 डिग्री. म्हणजेच 2π रेडियन हे किती असतं 360 डिग्री. मग काय येतं सारखं 2π कळलं असेल, नवीन आले त्यांना पण कळलं असेल बाबा कुठून येतो. माझी एवढीच अपेक्षा असते, नवीन जरी आला तर काय एवढं तर कळलं पाहिजे, मग तेव्हा कसं शिकवलं असेल. आता 2 मिनिटात एवढं सांगितलं तर चला, मग आता याची गरज नाही आपल्याला. चला मग ओमेगा कुणाचं घ्यायचं, आवर हँडचं 2π. आता त्या तास काट्याला एक राऊंड मारायला 2π कव्हर करायला किती वेळ लागतो, तर तुम्हाला माहिती आहे 12 तास लागतात ना. पिरियडिक टाइम त्याचा किती असतो, अरे याचा फॉर्म्युला तर मगाशी सांगितलं, बरं ठीक आहे भाऊ तरी पण घेतो. 2π डिवायडेड बाय पिरियडिक टाइम कुणाचा, तास काट्याचा. चालतंय का. परत ठीक आहे थोडस काम वाढवतो मी, काय अडचण नाही. अँग्युलर वेलोसिटी आवर हँडची 2π डिवायडेड बाय पिरियडिक टाइम कुणाचा, त्या तास काट्याचा. याला तुम्ही म्हणलात 1 नंबरचं इक्वेशन. पुन्हा अँग्युलर वेलोसिटी कुणाची, अर्थची ना रे, त्याला पण एक राऊंड मारायचंय म्हणजे त्याला 360 डिग्री म्हणजे 2π कव्हर करायचंय, आणि त्याला पण किती वेळ लागेल तर त्याचा पिरियडिक टाइम. बरोबर आहे का. याला म्हणलं तुम्ही 2 नंबर. आता तुम्हाला कोण अगोदर विचारले तर आवर हँड, बरोबर आहे का रे, आणि नंतर अर्थ ना. मग तसंच करायचं. मग आता 1 नंबर इक्वेशनला 2 नंबरने डिवाइड करायचं. मग डाव्या बाजूला डाव्या बाजूने आणि उजव्या बाजूला उजव्या बाजूने, असं साधा सोपा अर्थ आहे त्याचा. मग अँग्युलर वेलोसिटी आवर हँडची, अँग्युलर वेलोसिटी कोणाची, अर्थची. मग इकडे असं होणार 2π, अरे पिरियडिक टाइम किती असतो 12 तास ना रे, 2π अर्थला किती लागतात 24 तास लागतात. 2π कॅन्सल, हे भागाकारात असल्यामुळे वरून हे येणार खाली 24/12 म्हणजे हे 2 होणार ना. बरोबर आहे की नाही. देअरफॉर अँग्युलर वेलोसिटी ऑफ आवर हँड हे इकडे गुणाकारात जाणार, म्हणजेच 2 गुणिले, बरोबर आहे का. कळलं का मी काय बोललो ते, कळलं का. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल जेवढी अँग्युलर वेलोसिटी अर्थची आहे त्याला 2 ने गुणल्यास कोण येतं, तास काटा. बरोबर आहे की नाही. याचा अर्थ असा पण होतो बाळांनो, इकडे बघा तुम्ही की पृथ्वीला फिरायला किती वेळ लागतो, तर तुम्हाला माहिती आहे तेवढ्या वेळामध्ये घड्याळ 2दा फिरतं ना, 12 आणि 12 2दा फिरलं घड्याळ. मग हेच सांगतंय. हा, मग स्पीड कोणाची जास्त आहे, आवर हँडची जास्त झाली ना. जेवढी स्पीड अर्थची आहे त्याच्यात दुप्पट कोणाची आहे. मग पृथ्वी एकदा फिरते तेव्हा घड्याळ किती फिरतं, दिसतंय ना बघा क्लिअर का. टायमिंग मध्ये आणि वेलोसिटीला डिफरन्स कळाला ना तुम्हाला. बरं हे कन्फ्युजन आहे का कोणाला, तुमच्या चेहऱ्यावर मला असं वाटलं का कोणाला. मी परत एकदा रिपीट करतो, मला सांगा. इकडे बघा जेवढ्या स्पीडने तास कोण फिरतं, घड्याळ फिरतं का पृथ्वी. मग हे घड्याळ पृथ्वीच्या 2 पटीने फिरतं हे कळायले ना. जगातली सगळ्यात सुंदर भाषा मी नेहमी मॅथ म्हणतो ना, मॅथमॅटिक्स इज द लँग्वेज ऑफ सायन्स आणि मॅथमॅटिक्स इज द कन्फर्म लँग्वेज ऑफ सायन्स. बघा क्लिअर सांगतो, आपल्याला माहित आहे घड्याळ फास्ट फिरतं पृथ्वी स्लो फिरते, पण नेमकं किती हे मॅथ शिकवताना. मग मॅथ काय म्हणतं बघा, मॅथ म्हणतं जेवढी स्पीड पृथ्वीची आहे त्याच्या बरोबर दुप्पट कुणाची आहे, घड्याळातल्या तास काट्याची. बरोबर आहे की नाही. मग तुम्ही मला सांगा याचा अर्थ, मला असं वाटतं अँग्युलर वेलोसिटी 2 टाइम्स ग्रेटर आहे पृथ्वीपेक्षा ना. मग आन्सर काय पाहिजे होतं तुमचं, बरोबर आहे की नाही. मग जोरात घड्याळाचा तास काटा फिरतो का पृथ्वी फिरते, अरे कोण फिरतय, काटाच ना. तो 2दा फिरतो तेव्हा पृथ्वी एकदा फिरते. बरोबर आहे की नाही. मला असं वाटतं एवढं सोपं चुकायला नव्हतं पाहिजे बाळांनो, असं मला वाटतं. बाकी आता तुम्ही समजून घ्या, ठीक आहे. किती लोकांचं बरोबर आलंय कमीत कमी, किती हात तर वर करा की किती लोकांचं आलं होतं. आंबर 1 2 3 4 एवढेच फक्त. मग तुम्ही बघा, मग आपल्याकडे जी मराठी मन मला वापरायला आवडेल. आता काही लोक म्हणतील सर तुम्ही काय बोलता, एक ना धड. तुम्ही बघा बाबा पुढचं काय आहे ते, बरोबर आहे की नाही.
आपण स्वतःला प्रूव्ह करावं लागेल रे बाळांनो. पण सोपं होतं, तेवढी डिफिकल्ट त्याची टफ नव्हतीच ना जास्त. बर काही लोकांनी हे लिहिलं का काय रे? ह्याचा अर्थ काय होईल? जेव्हा पृथ्वी एकदा फिरते तेव्हा घड्याळातला तास काटा दोनदा फिरतो असं होईल ना? असं होतं का? हा हा मग आता ह्याचा अर्थ काय होईल? मला गणिताचा अर्थ सांगा बरं, समजून मला सांगा. बरोबर तुमचं ना काय म्हणतात त्याला, अर्थ कसा वापरताय बघा तुम्ही. मी असं म्हटलं x इज इक्वल टू 2 टाइम्स y, ह्याचा अर्थ काय झाला? कोण मोठा आहे? x मोठा आहे. किती मोठा आहे? y च्या दुप्पट मोठा आहे. मग आता तुम्ही मला सांगा, मग अँग्युलर स्पीड पृथ्वीची जास्त आहे का घड्याळाची? हा मग इथं पृथ्वीची होईल ना, घड्याळाच्या दुप्पट असा अर्थ होईल ना, बरोबर आहे की नाही? म्हणून हे उत्तर कळलंय का आता तरी सगळ्यांना? ओके ना? असो, मग एवढं कळालं असेल तर आता याच्या पुढे जावं लागेल आम्हाला. चला नेक्स्ट क्वेश्चन. आता हे सोपं आला बाबा, एकदम सोपा. चला आता काही लोक म्हणतील चला गणित करायची गरज नाही, हे बी संपलं. प्रेरणा, प्रज्ञा हे यावं लागेल बरं का, सोपं सोपं आहे. थँक्यू बळ. आमचं सगळीकडे लक्ष असतं माहिती आहे ना. हा जुन्यांना सगळ्यांना यावं लागेल, कारण तिथं इमॅजिन करावं लागेल ना. मला असं वाटतं ह्याला वेळ लागायला पाहिजे का सांगा. हा हा प्रतीक्षा फर्स्ट इकडं, हा फर्स्ट बॉईज टँजंट. ओके, आता हा जो क्वेश्चन आहे यासाठी खूप मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन करायचं का? तर तिथले कॉन्सेप्ट समजले की 2 मिनिटात कळतं. प्लीज बाळांनो, मी तर सांगतो प्लीज, यासाठी खूप काय तुम्हाला डोकेदुखी करायची गरज नाही ना, काय नाही. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन. बघा हे सर्क्युलर मोशन आहे ना तुमचं. अरे बाबा असंच असेल ना. मग सगळ्यात महत्वाची गोष्ट इकडे बघा, डायरेक्शन ऑफ काय विचारलं तुम्हाला? अँग्युलर वेलोसिटी. काय विचारलं तुम्हाला? हा अँग्युलर वेलोसिटी. नीट बघा. आता पोपट तुमचा कसा होणार आहे मला सांगा. तुमचा ऑब्जेक्ट इथं असेल ना. अरे ऑब्जेक्ट इथंच आहे ना. हा तो कसा फिरवू मला सांगा. अँटी क्लॉकवाईज फिरवू, क्लॉकवाईज अगोदर सांगा. अँटी क्लॉकवाईज फिरवला, मग हा माझ्यासाठी आता कोण आहे? स्क्रू ड्रायव्हर आहे ना. हा कोण आहे? स्क्रू ना. मी अँटी क्लॉकवाईज फिरवायला चालू केला तर स्क्रू काय होईल? बाहेर येईल. आणि क्लॉकवाईज फिरवला असता तर आतमध्ये जाईल. मग लिनियर वेलोसिटी कुठे असते? सर्कम्फरन्स वरती. अँग्युलर कुठे असते? ऍक्सिस वरती. बरोबर आहे का नाही? अरे बाहेर येणार किंवा आत जाणार ऍक्सिस म्हणावं लागेल ना. मग तुमचं उत्तर काय पाहिजे होतं? हा जर 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 हा प्रश्न जर असा असता, हा प्रश्न जर सेम असा असता, असा 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 असता, हा लिनियर वेलोसिटी, आता तुमचं उत्तर काय असतं? डायरेक्शन. इथं आहे ऑब्जेक्ट म्हणजे असं जाणार ना. म्हणजेच याला तुम्ही काय म्हणलं असता ना. मग तुम्हाला विचारले कुणाचं? अँग्युलरचं. तुम्ही उत्तर कुणाचं देताय? मला जायचंय तुळजापूरला, मला बसवताय गरमाळ्याच्या गाडीत. वा रे वा, लय जरा हुशार झाला तुम्ही. काय चुकताय? कशा चुका करताय? मग इथं कॉन्सन्ट्रेशन नाही की नाही मला सांगा. हा प्रश्न काय मॅथमॅटिकल स्ट्रॉंग होता का? बरं आपण किमान 10-20 वेळा तो स्क्रू काढलाय, टाईट केला, हे केलं ते केलं, असं केलं ना. इथलं सुद्धा माझं स्क्रू कोणीतरी काढून नेलाय. बरोबर आहे की नाही? मग एक तर मला असं वाटतं तुमचे स्क्रू डिले झाले. बघा एवढ्या वेळ सांगून पण कळलं नाही तर तुम्हाला.